नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यातील 16वा पाठ आनुवंशिकता व परिवर्तन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। त्यामध्ये आनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात म्हणून रिकामी जागांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात। तर रिकाम्या जागी योग्य पर्याय आहे जनुकांना। पुनरुत्पादनाच्या रिकाम्या जागी प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल अलैंगिक प्रजनन। सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे रिकामी जागा होय। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल गुणसूत्रे। गुणसूत्रे मुख्यतः रिकामी जागांनी बनलेले असतात। रिकाम्या जागी शब्द येईल DNA। पुनरुत्पादनाच्या रिकाम्या जागी प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवातील भेद जास्त असतात। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल लैंगिक प्रजनन। प्रश्न दुसरा, स्पष्टीकरण लिहा। त्यामध्ये मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा। उत्तर आहे 1. विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये मेंडेलने संकर घडवून आणला, या संकराला एक संकर म्हणतात। 2. प्रथम जनक पिढीत P1 उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली। यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व उंच होती म्हणून उंच असण्याच्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी म्हटले। 3. पहिल्या संतानीय पिढीतील F1 सर्व झाडे ही प्रभावी लक्षणामुळे उंच झाली। बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले कारण F1 पिढीत एकही बुटके झाड आढळले नाही। 4. F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटक दडलेले होते। F1 पिढीतील सर्व झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकविधा मिश्र स्वरूपाची होती। 5. F1 पिढीतल्या 2 झाडांचा संकर केल्यावर असे आढळून आले की त्यांच्या संततीत 2 प्रकारच्या उंच आणि बुटक्या या स्वरूपविधा आहेत। यांच्या संकरातून F2 पिढी मिळाली। 6. F2 संतानीय पिढीत मिळालेली गुणोत्तरे पुढील प्रमाणे: स्वरूपविधा गुणोत्तर बरोबर 3 उंच 1 बुटके। जनुकीय गुणोत्तर बरोबर 1 TT उंच जसे 2 TT उंच जसे 1 TT बुटके। आपल्या पाठ्यपुस्तकात मेंडेलचा हा प्रयोग त्या ठिकाणी दिलेला आहे, तो एकदा निरीक्षण करून घ्या। दुसरा प्रश्न, मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा। उत्तर आहे 1. द्विसंकर संततीच्या प्रयोगामध्ये मेंडेलने विरोधी लक्षणांच्या 2 जोड्यांचा समावेश केला। 2. या प्रयोगामध्ये गोल पिवळ्या RRYY बीजांच्या झाडांचा सुरकुतलेला हिरव्या RRYY बीजांच्या झाडाशी संकर घडवून आणला। यात बीजाचा रंग व प्रकार अशा 2 लक्षणांचा समावेश आहे म्हणून याला द्विसंकर म्हटले जाते। 3. गोल आकार आणि पिवळा रंग ही प्रभावी लक्षणे आहेत। सुरकुतलेला आकार आणि हिरवा रंग ही अप्रभावी लक्षणे आहेत। 4. जनक पिढी P1 मध्ये युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळी होते, त्यामुळे RRYY झाडांपासून RY गोल पिवळे आणि RRYY झाडांपासून RY सुरकुतलेले हिरवे युग्मके तयार होतात। म्हणजेच युग्मकांद्वारे जनुकांच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकाद्वारे होते। 5. द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना द्विसंकरज म्हणतात कारण त्यात 2 लक्षणांचा समावेश असतो। 6. F1 पिढीतील झाडे 4 प्रकारची युग्मके तयार करतात, ती पुढील प्रमाणे: RY गोल पिवळे, RY गोल हिरवे, RY सुरकुतलेले पिवळे, RY सुरकुतलेले हिरवे।
7. F1 पिढीतील झाडांचे स्वफलन घडून येते तेव्हा दुसरी संतानीय पिढी F2 निर्माण होते. यात 4 प्रकारचे पुंयुग्मक व 4 प्रकारचे स्त्रीयुग्मक यांच्या संकरणातून 16 वेगवेगळ्या जोडण्या तयार होतात. 8. द्विसंकर प्रयोगातून निर्माण झालेल्या F2 संतानीय पिढीत मिळालेली गुणोत्तरे पुढीलप्रमाणे. स्वरूपविधा गुणोत्तर बरोबर 9 जसे 3 जसे 3 जसे 1. येथे गोल पिवळी जसे 9, सुरकुतलेली पिवळी जसे 3, गोल हिरवी 3, सुरकुतलेली हिरवी 1. जनुकीय विधा गुणोत्तर बरोबर 1 जसे 1 जसे 2 जसे 2, 4 जसे 2 जसे 2 जसे 1 जसे 1. RRYY 1, RRYY बरोबर 1, RRYY बरोबर 2, RRYY बरोबर 2, RRYY बरोबर 4, RRYY 2, RRYY 2, RRYY 1, RRYY बरोबर 1. आता या ठिकाणी मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. त्याचं एकदा व्यवस्थित निरीक्षण करून घ्या म्हणजे तुमच्या हा प्रयोग लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे ई. मेंडेलची एकसंकर व द्विसंकर संतती यातील फरकांचे मुद्दे लिहा. आता यातील फरक पाहूया. मेंडेलची एकसंकर संतती आणि द्विसंकर संतती. 1. विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या 2 झाडांमधील संकराला एकसंकर संतती म्हणतात, तर विरुद्ध लक्षणांच्या 2 जोड्या असलेल्या 2 झाडांमधील संकराला द्विसंकर संतती म्हणतात. 2. एकसंकर संततीमधील F1 पिढीत 2 प्रकारचे युग्मक तयार होतात, तर द्विसंकर संततीमधील F1 पिढीत 4 प्रकारचे युग्मक तयार होतात. 3. एकसंकर संततीमध्ये F2 पिढीचे स्वरूपविधा गुणोत्तर 3 जसे 1 असते, तर द्विसंकर संततीमध्ये F2 पिढीचे स्वरूपविधा गुणोत्तर 9 जसे 3 जसे 3 जसे 1 असते. पुढचा प्रश्न आहे ई. जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य आहे का? उत्तर आहे जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य नाही, कारण जनुकीय विकार हा कधीही संक्रमित होत नाही. तो केवळ आई आणि वडिलांकडून त्यांच्या संततीत उतरू शकतो. जनुकीय विकार असलेल्या व्यक्तींना मदत आणि आधाराची गरज असते. अशा रुग्णांना शक्य असेल तेवढी मदत करावी. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये अ. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर आहे 1. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. तो मुख्यत्वे केंद्रकाम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो. 2. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणतात. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागास गुणसूत्र भुजा म्हणतात. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूची जागा ठराविक असते, त्यामुळे गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. गुणसूत्रांचे प्रकार. 1. मध्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो व हे V या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात. 2. उपमध्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे L या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. 3. अग्रकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असते व हे J या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते. 4. अंत्यकेंद्री. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाला असतो व I या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते. पुढचा प्रश्न आहे आ. DNA रेणूची रचना स्पष्ट करा. उत्तर आहे 1. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. 2. या प्रतिकृतीत न्यूक्लिओटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले असतात व त्यामुळे द्विसर्पिल रचना तयार होते.
3. DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. 4. शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडला जाऊन न्यूक्लियोटाइड तयार होते. 5. DNA मध्ये 4 प्रकारचे नायट्रोजनयुक्त पदार्थ असून त्यापैकी ॲडेनिन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात. त्यामुळे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड तयार होतात. 6. DNAचे 2 धागे शिडीच्या नमुन्यातील 2 खांबाप्रमाणे दिसतात. प्रत्येक खांब हा आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांपासून बनलेला असतो. तसेच हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थाची जोडी ही शिडीच्या पायरीप्रमाणे दिसते. 7. DNA रेणूमध्ये ॲडेनिनची थायमिन बरोबर व ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी होते. पुढचा प्रश्न आहे ई. DNA फिंगरप्रिंटचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा. तर उत्तर आहे 1. DNA फिंगर प्रिंटिंग हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. याच्या साहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या DNAच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. 2. या तंत्राचा वापर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी केला जातो. 3. एखाद्या बेवारस मृत व्यक्तीची अचूक ओळख पटवण्यासाठी देखील या तंत्राचा वापर करतात. 4. उत्खननात जीर्ण अवशेष मिळाल्यास त्याचाही अभ्यास या तंत्राने करतात. ई. RNAची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा. तर सुरुवातीला आपण RNAची रचना पाहूया, त्यानंतर कार्य आणि त्यानंतर प्रकार. तर रचना बघूया. 1. RNA हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल होय. 2. हे आम्ल रायबोज शर्करा फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. 3. रायबोज शर्करा फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लियोटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून RNAचा महारेणू तयार होतो. आता त्यानंतर कार्य पाहूया. RNA हे DNA आणि रायबोझोम सोबत प्रथिन संश्लेषणास मदत करतात. RNAच्या कार्यप्रणालीनुसार त्याचे 3 प्रकार पडतात. 1. रायबोझोमल RNA हा रायबोझोम अंगकाचा घटक असलेला RNAचा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात. 2. मेसेंजर RNA हा पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात DNAच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत पोहोचवतो. रायबोझोमपर्यंत संदेश नेणारा म्हणून त्याला दूत रेणू असे म्हणतात. 3. ट्रान्सफर RNA वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणण्याचे काम ट्रान्सफर RNA करतो. पुढचा प्रश्न आहे उ. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे का गरजेचे आहे? उत्तर आहे 1. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी केल्यास त्यांच्या अपत्यामध्ये संक्रमित होणाऱ्या संभाव्य जनुकीय आजाराची पूर्वकल्पना मिळू शकते. 2. या माहितीच्या आधारे लग्न न करण्याचा किंवा मूल न होऊ देण्याचा निर्णय घेता येतो. 3. लग्नाआधी केलेल्या रक्त तपासणीमुळे वधूवरांना एकमेकांपासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा बचाव करता येतो. म्हणून लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे गरजेचे असते. प्रश्न 4. थोडक्यात माहिती लिहा. त्यामध्ये डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. उत्तर आहे 1. गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय. 2. ही विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदाच शोधलेली व वर्णन केलेली गुणसूत्रीय विकृती आहे. 3. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. 4. या विकृतीला ट्रायसोमी 21 असेही म्हणतात, कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते.
5. त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. 6. इतर वैशिष्ट्यांमध्ये कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटं, डोळ्यावर विरळ केस इत्यादींचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे एकजनुकीय विकृती. उत्तर आहे 1. एखाद्या सामान्य म्हणजेच निर्दोष जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात होण्याने जे विकार उद्भवतात त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात. 2. या प्रकारचे सुमारे 4000हून अधिक मानवी विकार माहीत झालेले आहेत. 3. सदोष जनुकामुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात. 4. या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीव घेणे ठरू शकतात. 5. अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे हचिन्सन्स, लॅगेक्टोसेमिया, फेनिल कीटोनमेह, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा इत्यादी. पुढचा प्रश्न आहे सिकल सेल ॲनिमिया लक्षणे व उपाययोजना. तर सुरुवातीला आपण लक्षणे पाहूया. 1. अंगात बारीक ताप राहणे. 2. हातापायावर सूज येऊन सांधे दुखणे. 3. सतत सर्दी व खोकला होणे. 4. असह्य वेदना होणे. 5. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. 6. चेहरा निस्तेज दिसणे. त्यावरती उपाययोजना काय करता येतील? 1. हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमात प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घ्यावी. 2. सिकल सेल वाहक पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. 3. सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. प्रश्न 5. अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे? या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या. याचं उत्तर पाहूया. लेबेरची अनुवांशिक चेता विकृती, याची ब जोडी आहे तंतुकणिका विकृती आणि क जोडी आहे भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते. त्यानंतर मधुमेह, याची ब जोडी आहे बहुघटकीय विकृती, क जोडी आहे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम. त्यानंतर आहे वर्णकहीनता, ब जोडी आहे एकजनुकीय विकृती, क जोडी आहे निस्तेज त्वचा, केस पांढरे. टर्नर सिंड्रोम, ब जोडी आहे 44+X, क जोडी आहे स्त्रिया प्रजननक्षम नसतात. क्लाइनफेल्टर सिंड्रोम, ब जोडी आहे 44+XXY, याची क जोडी आहे पुरुष प्रजननक्षम नसतात. प्रश्न 6. सहसंबंध लिहा. त्यामध्ये 44+X जसे टर्नर सिंड्रोम, 44+XXY जसे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. 3 जसे 1, एकसंकर. 9 जसे 3 जसे 3, द्विसंकर. स्त्रिया जसे टर्नर सिंड्रोम, पुरुष जसे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. 7वा प्रश्न आहे अनुवांशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघ तक्ता तयार करा. अनुवांशिक विकृती, त्यामध्ये 1. गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती. कोणत्या आहेत? डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. 2. एकजनुकीय विकृती. कोणत्या आहेत? वर्णकहीनता, सिकल सेल ॲनिमिया, फेनिल कीटोनमेह, हचिन्सन्स रोग, सिस्टिक फायब्रोसिस, हिमोफिलिया, रातांधळेपणा. 3. तंतुकणकीय विकृती, लेबेरची अनुवांशिक चेता विकृती. 4. बहुजनुकीय विकृती, पाठीच्या कण्यातील दोष, मधुमेह, रक्तताप, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन.
तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.